पासून जर आपल्याला संपवायचं असेल, त्याचे परिणाम कमी करायचे असेल, तर ते वेळेवरती निदान त्याचं झालं पाहिजे. वेळेवरती ते कळलं पाहिजे आपल्याला की ती म्हणजे काय होतं ना, नाहीतर थर्ड स्टेज फोर्थ स्टेजला ती महिला गेली की तिला खूप काही कष्ट म्हणजे कधी कधी जीवही गमवावा लागतो. त्यामुळे तसं न होऊ देता स्टेज 1ला जर ते आपल्याला स्क्रीनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण उपचार देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने इथे जे आलेले आहे, तुम्ही सगळ्यांना सांगा, आत्मपरीक्षण स्वतःचं परीक्षण करा आणि तुम्हाला स्क्रीनिंग वाटलंच, तुम्हाला वाटलं की उगाचच करायचं तरी करा, काही हरकत नाही. फक्त डाऊट आला म्हणून तसंही नाही. प्रत्येकाने ते 25च्या नंतर केलंच पाहिजे, कारण की आपण बऱ्याच गोष्टी आज आपल्या जीवनात आहेत केमिकल युक्त आहेत. भाजीपाला असू दे, फळं असू दे, इतकंच काय तर आपण जे भांडे घासायला किंवा कपडे धुवायला साबण वापरतो त्याचे पण जे हे राहतं, विषाणू राहतात ते आपल्या कपड्यामध्ये राहतात, ते आपल्या कधी कधी पोटात पण जात असतील आणि ते पण कार्सिनो. आपण ज्या बाटलीतलं पाणी पितो प्लास्टिकच्या, ते पण कार्सिनोजेनिक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली पूर्ण जीवनशैली आता आपण बदलू शकत नाही, पण काय करू शकतो तर त्याला थोडंफार हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. ते प्रयत्नच म्हणजे मला वाटतं हे प्रोजेक्ट निदान आहे. त्यामुळे त्याचा लाभ घ्या. अंगावरती दुखणे काढू नका. तुमच्या पूर्ण कुटुंबाचं भवितव्य तुमचं कुटुंबच नाही तर पूर्ण देशाचं भवितव्य तुमच्यावरती आहे. त्यामुळे माझी ही अपेक्षा राहील की पुढच्या वर्षी जिंतीमध्ये असाच कार्यक्रम जेव्हा होईल त्यावेळेस प्रोजेक्ट निदान असू दे, आयुष असू दे, हे फार सफल होताना मला दिसलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही साथ द्या. तिसरी आणखीन महत्वाची गोष्ट जे मला सांगायची, आता मोबाईल व्हॅन आपण दिलेले आहेत, मोबाईल युनिट दिलेले आहे. त्याच्यामध्ये सेसमध्ये आपण आणखीन एक योजना केलेली आहे, ती म्हणजे आशा क्लिनिकची. आशा क्लिनिक मार्फत आपण प्रत्येक घरोघरी पोहोचणार आहोत, त्यांना एक बेसिक इन्स्ट्रुमेंट्स देणार आहोत. त्याच्याबरोबरच मी सर्वजणांना विनंती करते की तुम्ही आजीबाईचा बटवा काय असते ते नेमकं आम्हाला समजून सांगावा. ज्या अर्थी हे जे ज्ञान आहे, जे कोणाकडे तरी लोप पावलेलं आहे किंवा लपून बसलेलं आहे, किंवा विशिष्ट आपण जेव्हा सभा घेतो किंवा कार्यक्रम आयोजित करतो त्या शिबिरामध्येच ते दिलं जातं, तसं नसावं. आपल्या आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, ते घरोघरी पोहोचतात आणि त्या मार्फत ते ज्ञानही पोहोचेल. तर तुम्ही ते असं तयार करून द्या ज्या अर्थी ते घरापर्यंत पोहोचेल. आज खूप उशीर झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे खरंच क्षमा मागते. आणि हा करमाळ्याला मला खूप दिवसाचं यायचं होतं, पण मध्यंतरी खूप कामं, आता मार्चची कामं, आचारसंहितेच्या पूर्वीची कामं, त्यामुळे येणं झालं नाही. पण जेव्हा मला वेळ मिळाली तेव्हा मला वाटलं की करमाळ्याला यायला पाहिजे. आज मी खूप म्हणजे 8 महिन्यानंतर पहिल्यांदाच करमाळ्याला आलेली आहे आणि हा भाग पाहून खरंच तुमचं कौतुकच केलं पाहिजे. इतक्या चांगल्या शाळा आहेत, इतकं चांगली शेती आहे, म्हणजे इतक्या महिला बचत गटांना भेटली, त्यांचा उत्साह खूप आहे, काम करण्याची त्यांना दिशा आहे. तुम्ही ते जे काम करताय त्याला पुढे द्या, मागे नका जाऊ, नेहमी पुढे जा. आणि एकाचे 2, 2चे 4, 4चे 6 असे झाले पाहिजे, तरच आपण पुढे चाललोय. असं आपल्याला कुठेतरी मला वाटते विहिरीतलं बेडूक नाही राहायला पाहिजे, आपण समुद्र बघितला पाहिजे, तरच आपण पुढे काय चाललंय ते आपल्याला कळू शकेल. शिक्षणामध्ये मुली पुढे गेलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी मुली पुढे गेलेल्या आहेत, महिला पण पुढे. म्हणून ह्याच विशिष्ट वयी पुढे जाता येते का, त्याच व्यवसायातून त्यांना करता येते का, असंही काही नको. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. दुष्काळी परिस्थितीवरती आपण नक्कीच मात करू. आपला जिल्हा तालुका आपण पुढे नेऊ हीच आशा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.